टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ते असं कळतं की बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांनी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये पोस्टर जे आहे ते फक्त स्वतःचे आणि स्वतःच्या मुलाचे लावले। शिंदे साहेबांचं ते पोस्टरवर चित्र नाही आहे, दिघे साहेबांचं पण चित्र नाही आहे, बाळासाहेब यांचं पण चित्र नाही आहे। काय नाही, संजय गायकवाड काय किंवा ते सगळे जे संजय आहेत ना त्यांच्याकडे सगळेच इतके घाणेरडे आहेत। एक मुलींवर अत्याचार करतो, एक बॅग भरून बसतो, एक ठोसे मारतो, असे सगळे विचित्र प्राणी। बरं झालं आमच्याकडच्या घाणी तिकडे गेल्या आणि आता शिंदे साहेबांना हे आवरणं कठीण आहे, यांना आवरणं कठीण आहे। त्यांनी दाखवून दिलं ना बाळासाहेब आमचा बाप आहे, ना आनंद दिघे आमचे बाप आहेत, ना शिंदे साहेब तर अजिबात बाप नाही। आणि म्हणून त्यांनी दाखवलं की मीच माझा बाप आहे, माझा फोटो, माझा पोराचा फोटो, कारण आम्ही तिथे सगळं आहोत, तुम्ही काही नाही। आमच्या बाळासाहेबांना तुम्ही घेऊत नका, तुमची लायकीत नाही, पण तुम्ही जे दाखवत होता ते मात्र आता शिंदेना भारी पडतंय एवढं मात्र नक्की। कबूतरखान्यांचा विषय सध्या गाजतोय। मराठी एकीकरण समिती जी आहे तिनं आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि जैन मुनींचं जे वक्तव्य आहे काल त्यांनी केलेलं की गरज पडली तर आम्ही शस्त्र सुद्धा हातात घेऊ, अत्यंत खेदजनक असं आहे वक्तव्य आहे। आणि त्याचबरोबर आम्ही कोर्टाचे आदेश मानत नाही, आमच्या धर्माच्या वरती कोर्ट पण नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं। मुळामध्ये जैन जे गुरु आहेत, जैन धर्माचे जे गुरु आहेत ते सगळे जरा वयाने लहान आहेत। वयाने लहान असल्यामुळे जी एक जरी गुरु म्हणून घेतलं तरी ती एक समज लागते, जी सामाजिक समज ती ह्या गुरूंमध्ये कुठेही दिसत नाही। दुसरी गोष्ट, जे कबूतर हा पक्षी आहे हा तुम्ही काय तुमच्या नावावर करून घेतला काय? पशु पक्षी प्राणी किडी मुंगी सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या पहिलं जगण्याचा अधिकार आहे तो मनुष्य प्राण्याला। मनुष्याचं जीवन जर धोक्यात येत असेल तर ह्या गोष्टी घडता कामा नये आणि त्याचे पुरावे कोर्टाला दिले आणि म्हणून कोर्टाने तो निर्णय दिलाय। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान जे आम्ही कायम म्हणत आलोय त्या भारतीय जनता पार्टीला हे बदलायचंय, त्याचं हे आता हळूहळू छोटं का होईना रूप दिसायला लागलंय। कोर्टाला मानणार नाही, अहो आम्हाला एवढा अत्याचार केलाय आमच्या पक्षावर तरी आम्ही कोर्टाला सॅल्यूटच म्हणतोय, कोर्टाचं म्हणणं आम्ही मानतच राहणार म्हणतोय, कारण ही लोकशाही आहे, कारण या ह्याच्यामध्ये संपूर्ण संविधानाला धरून आहे। आणि मुनी म्हणतायत की आम्ही शस्त्र उचलू, अहो हा जैन समाजातला शहरातला नक्षलवाद झाला। मग आम्हाला नुसतं बोललं तर तुम्ही नक्षलवादी ठरवताय, हे तर शस्त्र घेऊ म्हणतायत, हा शहरी नक्षलवाद नाहीये का? या गोष्टीला वेळीच आवर घालावं लागेल, कारण तरुण पोरांचं आयुष्य बिघडवणारं हे वाक्य आहे। मग ते जैनांची पोरं असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, मराठी असतील, तरुण मुलांचं आयुष्य बर्बाद करू नका, त्यांना शिकू दे, चांगलं शिक्षण घेऊ दे आणि चांगलं देशाच्या प्रगतीला जे होईल त्या गोष्टी ह्या नागरिकांकडनं घडू दे, असं मुनींकडनं असलं पाहिजे। तर मुनी सांगतायत की आम्ही शस्त्र घेऊ आणि हे करू, मग तुम्ही ज्या मुस्लिम धर्माला ते एकदम असं खाली बघता, काय फरक आहे? उलट ती लोक आता शिकतायत, त्या लोकांनी संविधान मानतायत, ती लोक कोर्ट कचेऱ्यांचे निर्णय मानतायत, काय करताय? कुठल्या गोष्टी कुठे नेताय? एका कबुतरासाठी आम्ही सांगतोय ना, लोढा साहेबांकडे खूप जागा आहेत, चांगली 10 एकराची जागा बंदिस्त करा, जिथे मनुष्याचं जाणं येणं नसेल आणि तिथे किती पाहिजे तेवढे दाणे टाका आणि वाचवा, हरकत नाही। पण अशा पद्धतीने शस्त्र हातात घेऊ तर आम्हाला पण तुमच्याकडे बघावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।